Hello everyone. Today I will be talking about the law syllabus for 3 years and 5 years course. So आज मी आपल्याबरोबर ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स आणि 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स, त्या कोर्समध्ये तुम्हाला कुठले कुठले विषय शिकायचे आहेत याबद्दल थोडीशी माहिती आपल्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. माझा पहिला व्हिडिओ जर आपण बघितला असेल तर त्याच्यामध्ये द स्टुडंट्स हू वॉन्ट टू ऑप्ट लॉ ॲज अ करियर, त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या करियर अपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगितली होती. त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की दोज हू हॅव फिनिश्ड विथ देअर ग्रॅज्युएशन दे हॅव अ चान्स टू अपियर किंवा दे हॅव टू ऑप्ट लॉ ॲज अ करियर बाय ऑप्टिंग 3 years कोर्स. ते 3 वर्षाचा कोर्स ग्रॅज्युएशन नंतर करू शकतात आणि 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. आता ह्याच्यामध्ये मी आज जो सिलेबस किंवा मी आज जी सब्जेक्ट लिस्ट आपल्याबरोबर शेअर करणार आहे ती बेसिकली मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर जे सब्जेक्ट्स येतात त्या सब्जेक्ट्सबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. परंतु मुंबई युनिव्हर्सिटी किंवा पुणे युनिव्हर्सिटी किंवा कुठलीही युनिव्हर्सिटी असो, जे प्रोसिजरल लॉज आहेत ते सगळीकडे सारखेच आहेत, कारण कायदा हा समान आहे. त्याच्यामुळे जे 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स ऑप्ट करत आहेत त्यांना 3ऱ्या वर्षापासून ॲक्च्युअल कायद्याचे जे विषय आहेत त्याचा अभ्यास करणं चालू होतं आणि जे ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स ऑप्ट करत आहेत त्यांना फर्स्ट इयरपासूनच कायद्याचे सगळे सब्जेक्ट्स आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ दी सब्जेक्ट्स. सो फर्स्ट इयरला तुम्हाला जेव्हा तुम्ही 12वी नंतर ॲडमिशन घेता लॉसाठी, तेव्हा तुम्हाला आता हे सुरुवात करण्याच्या आधी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की प्रत्येक वर्षी 2-2 सेमिस्टर, म्हणजे दिस इज सेमिस्टर पॅटर्न एक्झाम्स. प्रत्येक वर्षी तुम्हाला 2 सेमिस्टर आहेत. अशा ज्यांचे 3 वर्ष आहेत त्यांच्यासाठी 6 सेमिस्टर्स आणि ज्यांचा 5 years कोर्स आहे 12वी नंतर त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली देअर आर 10 सेमिस्टर्स. सो स्टार्टिंग विथ दी फर्स्ट इयर, आता हे 12वी नंतर पहिली जी 2 वर्ष आहेत त्याचं थोडंसं मी पहिले सांगते आणि मग 3 वर्षापासनं LLBचं फर्स्ट इयर आणि 12वी नंतरचं थर्ड इयर ह्याचे जे सब्जेक्ट्स आहेत ते सेम आहेत. सो स्टार्टिंग विथ दी फर्स्ट इयर, पहिल्या वर्षी तुम्हाला इंग्लिश 1, लॉजिक 1, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स 1, लीगल रायटिंग आणि लीगल लँग्वेज हे तुमचे पहिल्या वर्षाचे 2 सेमिस्टरचे सब्जेक्ट्स आहेत. आता इंग्लिश 1मध्ये तुम्हाला अगदी थोडक्यात जर सिलेबस सांगायचा झाला तर इंग्लिश 1मध्ये तुम्हाला ग्रामर असेल, वोकॅबलरी असतं, कॉम्प्रिहेन्शन स्किल्स असतं, कंपोजिशन स्किल्स असतं. नंतर तुम्हाला वेगवेगळे एसेस आहेत की जे रिलेटेड विथ लॉ आहेत. अशा प्रकारचा तुमचा इंग्लिश 1चा सिलेबस असू शकतो आहे. लॉजिक 1 जो सेकंड सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट इज द मीनिंग ऑफ लॉजिक किंवा व्हेरियस टर्म्स अंडर लॉजिक किंवा प्रेपोजिशन, नंतर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ ट्रॅडिशनल अँड मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ प्रेपोजिशन्स, एज्युकेशन, डेफिनिशन अँड लॉ, डिव्हिजन, इंडक्शन, डिडक्शन ह्याच्यासारखे, इन्फरन्स ह्याच्यासारखे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला लॉजिक 1मध्ये येतात. आता ज्यांनी CET कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, पहिल्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की CET इज मॅन्डेटरी फॉर लॉ, तर त्याच्यामध्ये तुम्हाला CETमध्ये तुम्ही बघितलं असेल परीक्षेच्या वेळेला लॉजिक आणि जनरल रिझनिंग किंवा इंग्लिशसुद्धा इट इज अ पार्ट ऑफ सिलेबस ऑफ CET एक्झाम ऑल्सो. सो दिस इज द सेकंड सब्जेक्ट. थर्ड सब्जेक्ट इज इकॉनॉमिक्स. त्याच्यामध्ये ज्या बेसिक टर्म्स आहेत की ज्या तुम्ही 12वीला कॉमर्स बॅकग्राऊंडवाले जे स्टुडंट्स असतात त्यांनी ऑलरेडी शिकलेले आहेत, की जसं की डिमांड अँड सप्लाय किंवा कॉस्ट अँड रेव्हेन्यू अनालिसिस किंवा व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ मार्केट, मग त्याचे फीचर्स असतील की मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे काय ते असेल, किंवा प्रोडक्शन असेल, प्राइसिंग असेल, ह्याच्यासारखे सब्जेक्ट, किंवा ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, फायनान्शियल मार्केट, फिस्कल सिस्टीम, एक्सटर्नल सेक्टर ह्याच्यासारखे सब्जेक्ट तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये शिकायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड सेमिस्टरला हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स 1 आणि लीगल रायटिंग, लीगल लँग्वेज हे 3 सब्जेक्ट येतात. हिस्ट्रीमध्ये ऑफकोर्स एन्शियन इंडियन हिस्ट्री आहे, मग ईस्ट इंडिया कंपनीपासून ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टपर्यंतची जी हिस्ट्री आहे, टोटल ब्रिटिश एरा आहे त्याच्यामध्ये, किंवा आपलं जे पार्टिशन झालं त्याच्यामधले जे मेन पॉईंट्स आहेत, मग क्रिप्स मिशन असेल किंवा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट असेल
किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असेल, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट असेल, हे जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत, स्ट्रगल फॉर फ्रीडम बेसिकली आहे. नंतर आपल्याला माहिती असेल की रिव्हॉल्ट ऑफ 1857 हे सुद्धा हिस्ट्रीचा बेस आहे. तर ह्याच्यासारखे जे टॉपिक्स आहेत ते दॅट टॉपिक्स आर कव्हर्ड अंडर हिस्ट्री. देन पॉलिटिकल सायन्स 1 डेफिनेटली, आता दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. पॉलिटिकल सायन्स 1 तुम्हाला फर्स्ट इयरला आहे, पॉलिटिकल सायन्स 2 इज फॉर युअर सेकंड इयर, अँड पॉलिटिकल सायन्स 3 ऑल्सो इज इन सेकंड इयर. सो पॉलिटिकल सायन्समध्ये स्टेटशी रिलेटेड ज्या कुठल्या गोष्टी आहेत, जे कुठले टॉपिक्स आहेत ते कव्हर्ड केलेत. फॉर एक्झाम्पल स्टेट, what is the relation between state, what is the relation between state and society or state and government, then what is mean by sovereignty, then what is the organization of government, मग फॉर्म कुठला, युनिटरी फॉर्म असेल किंवा फेडरल स्ट्रक्चर असेल गव्हर्नमेंटचं. नंतर फंक्शन्स ऑफ ज्युडिशियरी असतील किंवा डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू असेल. नंतर मॉन्टेस्क्यूची जी सेपरेशन ऑफ पॉवरची थिअरी आहे, म्हणजे देर इज अ सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन अवर 3 ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी, त्याच्याबद्दल डिस्क्रिप्टिव्हली या पॉलिटिकल सायन्स 1मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट सब्जेक्ट आहे विच इज लीगल रायटिंग, लीगल लँग्वेज, त्याच्यामध्ये बेसिकली एसेज आहेत की विच फोकसेस ऑन दी लीगल टॉपिक्स. मग तो युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल किंवा कन्झ्युमर ॲक्टिव्हिझम असेल, द टॉपिक विच इज रिलेटेड विथ रिझर्वेशन असेल, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असेल, ह्याच्यासारखे जे टॉपिक्स आहेत ते कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जजमेंट्स आहेत की ज्याच्यानी आपल्या इंडियन ज्युडिशियरीवर किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये फोकस केलेला आहे, असे जजमेंट्स ह्याच्यामध्ये दिले. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ट्रायल ऑफ बाळ गंगाधर टिळक असेल किंवा ट्रायल ऑफ महात्मा गांधी असेल. दीज टॉपिक्स आर कव्हर्ड अंडर legal writing and legal language. Now let us see the topics covered under second year. For second year, again you have 2 semesters. In first semester you have 3 subjects, that is political science 2, sociology and history of courts, and in semester 4 you have English 2, logic 2 and political science 3. So in political science 2 basically पॉलिटिकल सायन्स 1मध्ये आपण बघितलं होतं की विच इज स्पेसिफिकली रिलेटेड विथ द स्टेट. नाव इन पॉलिटिकल सायन्स 2 थोडंसं त्यांनी अजून डीपमध्ये थोडासा स्टडी आहे की मग ह्याच्यामध्ये पॉलिटिकल आयडिओलॉजीज आहेत की ज्या एन्शंट इंडियापासून कसं पॉलिटिक्स आपल्याकडे आहे किंवा कशा पद्धतीने स्टेट गव्हर्न केली जाते. मग त्याच्यामध्ये लिबरॅलिझम असेल, सोशलिझम असेल किंवा कम्युनिझम असेल, मार्क्सिझम असेल, हे सगळे, डेमोक्रेसी ऑब्व्हियसली, हे सगळे टॉपिक कव्हर केलेत. नंतर व्हॉट इज मीन बाय पॉवर, अथॉरिटी आणि लेजिटिमसी, ह्या 3 कन्सेप्ट स्पेसिफिकली सांगितलेले आहे. थोडासा कॉन्स्टिट्यूशनचा पण पार्ट आहे की ज्याच्यामध्ये सायलेंट फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. मग प्रिॲम्बल असेल, फंडामेंटल राईट्स असतील, ड्युटीज असतील, आणि लास्टला पॉलिटिकल पार्टीज हा सुद्धा एक चॅप्टर आहे की विच इज दी बेस किंवा विच इज दी जिस्ट ऑफ दी सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स. कारण जिथे पॉलिटिकल पार्टीज असतील तिथेच पॉलिटिक्स असणार. सेकंड सब्जेक्ट इज सोशॉलॉजी. सोशॉलॉजीमध्ये ॲज द नेम इटसेल्फ सजेस्ट विच इज रिलेटेड विथ द सोसायटी, रिलेटेड विथ द कम्युनिटी, रिलेटेड विथ द सोशल ग्रुप्स. सो त्याच्याबद्दल डिस्क्रिप्टिव्हली या सब्जेक्टमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. मग टॉपिक्स असतील, बेसिक कन्सेप्ट्स असतील, नंतर व्हॉट इज मीन बाय अंडरस्टँडिंग द इंडियन सोसायटी, सोशल स्ट्रॅटिफिकेशन असेल, मग त्याच्यामध्ये कास्ट असतं, कास्ट, क्लास, जेंडर, नंतर डिप्राईव्ह सेक्शन ऑफ सोसायटी, यासारखे टॉपिक्स तुम्हाला अभ्यासाला असतील. हिस्ट्री ऑफ कोर्ट्स, अगेन फर्स्ट हिस्ट्रीमध्ये आपण जे एन्शियंट इंडियन हिस्ट्री बघितलं, ब्रिटिश एरा बघितलं किंवा एस्टॅब्लिशमेंट ऑफ ईस्ट इंडिया कंपनी बघितलं, त्याच्याच पुढे टुवर्ड्स इंडिपेंडन्स कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. मग ते रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 असेल किंवा ईस्ट इंडिया कंपनी डिटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कोर्ट सिस्टम कशी आहे ते तुम्हाला अभ्यासाला मिळेल. मग ज्याच्यामध्ये फर्स्ट एस्टॅब्लिशमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट की जी कॅल्कटाला झाली होती, ह्याच्यासारखे तुम्हाला ह्याच्यामध्ये अभ्यास करायला मिळेल. सो दिस इज युअर सेकंड इयरमधला तुमचं फर्स्ट जी थर्ड सेमेस्टर असेल त्याच्यामधले हे सब्जेक्ट्स आहेत. फोर्थ सेमेस्टरमध्ये अगेन यू हॅव 3 सब्जेक्ट्स विच इज इंग्लिश 2, लॉजिक 2, पॉलिटिकल सायन्स 3. पुन्हा इंग्लिश 2मध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन स्किल्स आहे, कॉम्पोजिशन आहे, व्होकॅबलरी आहे, स्पीच रायटिंग आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंग्लिश 2मध्ये बघायला मिळतील. लॉजिक 2मध्ये जसं लॉजिक 1मध्ये बघितलं होतं त्याच्या पुढे डीपमध्ये जे इन्फरन्स किंवा रिडक्शन, इंडक्शन, हायपोथेसिस, डायलेमा, ह्याच्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला
अभ्यासायच्या आहेत. पॉलिटिकल सायन्स नाव as we have seen political science 1 and 2, so political science 3 मध्ये basically it is particularly focuses on international relations and international systems. So in this particular subjects you have to study international relation, then components of national power, what is mean by bipolarity, multipolarity, then international organization, मग त्याच्यामध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट असेल, मल्टीनॅशनल एजन्सीज असतील, नंतर युनायटेड नेशनचे जे प्रिन्सिपल ऑर्गन्स आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. असा सगळं रिजनल ऑर्गनायझेशन्स आहेत, या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. सो हे पहिली 2 वर्ष झाली. आता थर्ड इयर म्हणजे 12वी नंतरचं तिसरं वर्ष आणि ज्यांनी ग्रॅज्युएशन नंतर लॉ ऑप्ट केलं आहे त्यांच्यासाठीचं पहिलं वर्ष. इथून पुढे दोन्हींचे सब्जेक्ट सेम आहेत. सो लेबर लॉ इज दी फॉर थर्ड इयर आफ्टर 12th अँड फॉर फर्स्ट इयर आफ्टर ग्रॅज्युएशन सब्जेक्ट्स विल बी लेबर लॉ, कॉन्ट्रॅक्ट 1, लॉ ऑफ टॉर्ट्स, लीगल लँग्वेज, लॉ ऑफ क्राइम्स, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, फॅमिली लॉ 1, एन्व्हायरमेंटल लॉ अँड इम्पॉर्टंट इज प्रॅक्टिकल ट्रेनिंग 1. हे सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सो लेबर लॉमध्ये बेसिकली त्यांनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, द कन्सेप्ट ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ॲक्ट, वर्कमॅन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट आणि MRTU अँड PULP ॲक्ट, हे जे ॲक्ट्स आहेत, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग, हे जे ॲक्ट्स आहेत हे सगळे तुम्हाला लेबर लॉमध्ये अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट 1 मध्ये जे जनरल प्रिन्सिपल्स विच आर रिलेटेड विथ लॉ, related with specifically contract which are the provisions of which are given under Indian Contract Act 1872. त्याच्यामधले सेक्शन 1 to 75 जे आहेत ते तुम्हाला आत्ता कॉन्ट्रॅक्ट 1 मध्ये स्टडी करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्हाला 4th इयरला कॉन्ट्रॅक्ट 2 सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या पुढचे जे सेक्शन्स आहेत ते तुम्हाला अभ्यासाला आहेत. ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट 1 बरोबर यू हॅव टू स्टडी स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. सो थर्ड इयर पासून आणि LLBच्या फर्स्ट इयर पासून सगळे कायद्याचा अभ्यास ॲक्च्युअली चालू होतो आहे. सगळे प्रोसिजरल लॉज आहेत ते तुम्हाला शिकायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं असेल की स्पेशलायझेशन असतं का, तर स्पेशलायझेशन नसतं. यू हॅव टू स्टडी ईच अँड एव्हरी सब्जेक्ट विच इज पर्टिक्युलरली रिलेटेड विथ लॉ, आणि ज्याच्यामध्ये मॅक्झिमम तुमचा सगळा सिलेबस किंवा सगळे टॉपिक्स आणि सगळे ॲक्ट्स कव्हर केलेले असतात की जे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये पुढे भविष्यात उपयोगी पडू शकतात. सो देर इज नो ॲज अ स्पेशलायझेशन, यू हॅव टू स्टडी ईच अँड एव्हरी सब्जेक्ट. सो कमिंग टू द थर्ड सब्जेक्ट दॅट इज लॉ ऑफ टॉर्ट. आता लॉ ऑफ टॉर्ट आणि ह्याच्याबरोबर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट सुद्धा तुम्हाला शिकायचं आहे. आता लॉ ऑफ टॉर्टचा बेसिक अर्थ आहे टॉर्ट मीन्स सिव्हिल रॉंग, तर त्याच्याशी रिलेटेड ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये टॉर्ट अगेन्स्ट दी पर्सन किंवा टॉर्ट अगेन्स्ट दी पर्सनल रिलेशन्स असू शकतं. नंतर निग्लिजन्स ही कन्सेप्ट आहे. नंतर लायबिलिटी ही कन्सेप्ट आहे की जी तुम्हाला अभ्यासाला आहे. न्यूसन्स आहे, स्ट्रिक्ट लायबिलिटी, ॲब्सोल्यूट लायबिलिटी, ह्याच्यासारख्या ज्या टर्म्स आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर लिगल रेमेडीज आहेत त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडर व्हॉट इज कन्झ्युमर, नंतर व्हॉट इज अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस, व्हॉट इज मीन बाय कन्झ्युमर ऑफ गुड्स, कन्झ्युमर सेफ्टी काय असते, नंतर कन्झ्युमर मुवमेंट कशी चालू झाली ह्याच्याबद्दलचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर अगेन जसं तुम्हाला फर्स्ट इयरला लिगल रायटिंग, लिगल लँग्वेज होतं तसं तुम्हाला आत्तासुद्धा लिगल लँग्वेज इन्क्लुडिंग लिगल रायटिंग अँड जनरल इंग्लिश आहे. आता ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली जसं मी म्हटलं की लॉचे पर्टिक्युलर सब्जेक्ट चालू झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये लिगल मॅक्झिम्स बघायचे आहेत की ज्याच्यामध्ये लॅटिन टर्म्स आहेत, लिगल कन्सेप्ट आहेत. मग लॉ, कस्टम, जस्टिस, राईट, ड्युटी ह्याच्यासारख्या कन्सेप्ट तुम्हाला बघायच्या आहेत. वेगवेगळे लिगल मॅक्झिम्स आहेत. नंतर एखाद्या शॉर्ट टायटल, लॉंग टायटल ह्याच्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एखाद्या कायद्याचं शॉर्ट टायटल, एखाद्या कायद्याचं लॉंग टायटल म्हणजे नक्की काय असतं हे तुम्हाला बघायचं आहे. नंतर फेमस केसेस ज्या आहेत, मग MC मेहता असेल किंवा विशाखाची केस असेल, ह्याचा सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर लॉचे वेगवेगळे जर्नल्स असतात, लॉचे वेगवेगळे पिरियडिक्स किंवा मॅगझिन्स असतात.
ते कसे असतात किंवा त्याच्यामधले कंटेंट काय असतात ह्याच्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय सायटेशन, व्हॉट इज मीन बाय रेफरन्स. एखाद्या केसमध्ये किंवा केस चालू करताना आपण जे वेगवेगळे सुप्रीम कोर्टचे केस लॉ ॲज अ रेफरन्स किंवा ॲज अ प्रिसिडेंट म्हणून आपण यूज करतो आपल्या केसमध्ये, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग 1 हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट ह्याच्यामध्ये आहे की जो तुम्हाला सेमिस्टर 6मध्ये जर तुम्ही 12th नंतरचा कोर्स ऑप्ट केला असेल तर, आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशनचा कोर्स ऑप्ट केला असेल तर सेमिस्टर 2मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग 1 हा सुद्धा सब्जेक्ट आहे. नाउ कमिंग टू सेमिस्टर 6 ऑफ 5 इयर्स कोर्स, त्याच्यामध्ये लॉ ऑफ क्राईम्स की ज्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड म्हणजे फौजदारी कायदा बद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे. मग अगदी बेसपासून सुरुवात त्यांनी केलेली आहे की व्हॉट इज ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, व्हॉट आर दी एलिमेंट्स ऑफ क्रिमिनल लायबिलिटी किंवा व्हॉट आर दी स्टेजेस ऑफ एनी क्राईम. जसं की आपल्याला माहिती असेल इंटेन्शन, प्रिपरेशन, अटेम्प्ट आणि ॲक्च्युअल कमिशन ऑफ क्राईम. दीज आर दी 4 बेसिक एलिमेंट्स ऑफ एनी क्राईम. तर ह्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर थिअरीज ऑफ पनिशमेंट सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. वेगवेगळे शिक्षेचे प्रकार जे पूर्वीपासून आहेत आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत जे प्रकार आहेत की त्याच्यामधली एक कॅपिटल पनिशमेंट तुम्ही ऐकली असेल, तर असे वेगवेगळे प्रकार पूर्वीपासून ते आत्तापर्यंतचे ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आणि इंडियन पिनल कोड 1860 ह्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, विच स्पेसिफिकली फोकसेस ऑन क्राईम अँड पनिशमेंट. ओके, नेक्स्ट सब्जेक्ट इज कॉन्स्टिट्यूशनल लॉ. कॉन्स्टिट्यूशनल लॉ सगळ्यांना माहिती आहे, आपलं भारताचं संविधान की जो आपला बेस आहे, दॅट इज बेसिक अवर, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो आपला पाया आहे की त्याच्यावरून सगळ्या कायद्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला आपलं स्ट्रक्चर, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा आपल्याला जे हक्क दिलेले आहेत, मूलभूत हक्क दिलेत, मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, नंतर आपलं जे स्ट्रक्चर आहे कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, ज्युडिशियरी कशी चालते, नंतर कोर्ट्सचं डिव्हायडेशन काय आहे, हायरार्की कशी आहे, ॲपेक्स कोड कुठला आहे, ह्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये बघायची आहे. लॉ मेकिंग कसं चालतं, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स कुठल्या आहेत, त्याच्यानंतर आपल्याला जे मूलभूत हक्क, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स सुद्धा तुम्हाला अभ्यासायचे आहेत. अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये करायचा आहे. आणि हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, जसं मी म्हटलं की हा आपला पाया आहे आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या कुठल्या केसेस आहेत त्याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये करायचा आहे. की व्हॉट इज मीन बाय बेसिक स्ट्रक्चर, व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल राईट, व्हॉट इज मीन बाय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, व्हॉट इज मीन बाय राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ह्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि थोडीशी कॉन्स्टिट्यूशनची हिस्ट्री की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते आपण वेगवेगळ्या देशांच्या कॉन्स्टिट्यूशनमधले वेगवेगळे फीचर्स आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते लेंदीएस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्यामुळे ते रिटर्न फॉर्ममध्ये आहे. तर हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हली बघायचं आहे. ओके, नेक्स्ट फॅमिली लॉ 1 सब्जेक्ट आहे की जो स्पेसिफिकली 4 पॉईंट्सवर फोकस करतो. मुस्लिम लॉ, इंडियन डिव्होर्स ॲक्ट, ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट, इंडियन सक्सेशन ॲक्ट, पारसी मॅरेज अँड डिव्होर्स ॲक्ट, ह्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. ओके, सो फॅमिली लॉ, मुस्लिम लॉ आणि बाकीचे जे मी आत्ता पॉईंट सांगितले त्याच्यावर त्यांनी फोकस केलेला आहे. आता हे सुद्धा 2 पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे, फॅमिली लॉ 1 आणि फॅमिली लॉ 2. तर हे सुद्धा तुम्हाला 4th इयरला तुम्हाला फॅमिली लॉ 2 हा सब्जेक्ट आहे आणि 3 इयर्स कोर्सवाल्यांसाठी 2nd इयरला तो सब्जेक्ट आहे. सो त्याच्यामध्ये सगळं डिव्हाइड केलं आहे. तर फॉर एक्झाम्पल मुस्लिम लॉ बघितलं तर सोर्सेस, स्कूल्स, नंतर शरीयत ॲक्ट, मॅरेज, डिव्होर्स, मेंटेनन्स, ह्याच्यासारख्या ज्या कन्सेप्ट आहे ह्याच्यावर त्याचा फोकस आहे. नंतर येतो एन्व्हायरमेंटल लॉ. आता अगेन एन्व्हायरमेंटल लॉमध्ये सुद्धा हा लेंदी सब्जेक्ट जरी वाटला तरी त्या मानाने थोडासा सोपा सब्जेक्ट आहे असं म्हणता येईल. सो इन एन्व्हायरमेंटल लॉ you have to study the basic concept of environment, pollution, then what are the causes of pollution, what are the effects, then various laws which are covered under this particular environmental protection. Nantar formation of codes to deal with the environmental matters, then basic principles, that is polluter pay principles, public liability, precautionary principles,
नंतर वेगवेगळे जे ॲक्ट्स आहेत विच आर स्पेसिफिकली रिलेटेड विथ एन्व्हायरमेंटल लॉ, मग जसा वॉटर पोल्युशन ॲक्ट असेल किंवा एअर पोल्युशन ॲक्ट असेल, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट असेल, नंतर फॉरेस्ट ही कन्सेप्ट सुद्धा एन्व्हायरमेंटल लॉमध्ये कव्हर केलेली आहे. मग त्याच्याशी रिलेटेड वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट असेल, नंतर इंटरनॅशनल रिजिम्स विच आर फोकसेस इंटरनॅशनली किंवा ग्लोबली एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी जे कायदे आहेत त्याचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर स्टॉकहोम कॉन्फरन्स असेल, रिओ कॉन्फरन्स असेल, नंतर ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा ओझोन डिप्लेशन सारख्या कन्सेप्ट्स असतील. या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला एन्व्हायरमेंटल लॉमध्ये करायचा आहे. आणि या वर्षीपासून थर्ड इयर 12वी नंतर आणि फर्स्ट इयर ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग 1 हा सब्जेक्ट त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये याल तेव्हा तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत किंवा प्रॅक्टिसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. मग त्याची जी थिअरी आहे ती तुमची या अभ्यासक्रमामध्ये करून घेतलेली आहे. मग प्रॅक्टिकल ट्रेनिंग 1मध्ये स्पेसिफिकली इट फोकस्ड ऑन प्रोफेशनल एथिक्स. मग त्याच्यामध्ये ॲडव्होकसी म्हणजे काय किंवा व्हॉट इज मीन बाय बार अँड बेंच रिलेशन किंवा व्हॉट इज मीन बाय प्रोफेशनल एथिक्स, नंतर बार काउन्सिल म्हणजे काय नक्की, नंतर सुप्रीम कोर्टच्या ज्या मेजर जजमेंट्स आहेत की विच आर रिलेटेड किंवा विच आर फोकसेस ऑन लॉ, ह्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. हे झालं थर्ड इयर. आता नाऊ मुव्हिंग टुवर्ड्स फोर्थ इयर आणि सेकंड इयर ऑफ कोर्स आफ्टर ग्रॅज्युएशन. त्याच्यामध्ये अगेन यू हॅव 8 सब्जेक्ट्स आणि प्रॅक्टिकल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, फॅमिली लॉ 2, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अँड इजमेंट ॲक्ट, कंपनी लॉ, ज्युरिस्प्रुडन्स, कॉन्ट्रॅक्ट 2, लँड लॉज आणि ऑप्शनल पेपर्स तुम्हाला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला यू हॅव टू ऑप्ट 1 सब्जेक्ट अमंग 3 सब्जेक्ट्स. त्याच्यामध्ये क्रिमिनॉलॉजी, टॅक्सेशन आणि बँकरप्सी लॉ हे सब्जेक्ट तुम्हाला आहे. या 3 सब्जेक्टपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला ऑप्ट करायचा आहे. सो आता ह्याच्यामधले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आणि ज्युरिस्प्रुडन्स हे जे सब्जेक्ट आहेत हे थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत की ज्याचा ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट्स प्रॅक्टिसमध्ये तेवढा उपयोग नाही आहे. पण डेफिनेटली तुम्हाला एका पर्टिक्युलर प्रॅक्टिसवर जर फोकस करायचं असेल तर डेफिनेटली दीज सब्जेक्ट्स आर व्हेरी युजफुल. आणि थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत त्यामुळे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत आणि मार्क चांगले मिळवून देऊ शकतात. सो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉची गरज का निर्माण झाली किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलची एस्टॅब्लिशमेंट का झाली, नंतर कॉर्पोरेशन सारख्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा पीसफुल सेटलमेंट ऑफ डिस्प्यूटमध्ये ज्या मेथड्स आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. फॅमिली लॉ 2मध्ये अगेन फॅमिली लॉ इज स्पेसिफिकली डील्स विथ दी मुस्लिम लॉ किंवा फोकस इज ऑन मुस्लिम लॉ. तसं फॅमिली लॉ 2मध्ये हिंदू लॉवर थोडासा फोकस आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट ऑफ जॉईंट फॅमिली, मग त्याच्यामध्ये जे 2 स्कूल्स आहेत मिताक्षरा स्कूल आणि दयाभागा स्कूल, किंवा व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स, नंतर कस्टमरी प्रॅक्टिसेस, मग त्याच्यामध्ये चाइल्ड मॅरेज, सती, डावरी ह्याच्यासारख्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. नंतर मॅरेज, ॲडॉप्शन, गार्डियनशिप, सक्सेशन ह्याच्यासारख्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. व्हॉट इज मीन बाय ॲलिमनी, व्हॉट इज मीन बाय मेंटेनन्स, व्हॉट इज मीन बाय गार्डियनशिप, त्याच्याशी रिलेटेड जे कायदे आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडसुद्धा तुम्हाला फॅमिली लॉ 2मध्ये अभ्यासायचं आहे. देन नेक्स्ट इज ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. अगेन इट इज प्रोसिजरल लॉ विच इज स्पेसिफिकली कव्हर्स दी कन्सेप्ट ऑफ प्रॉपर्टी अँड लॉ रिलेटिंग टू ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. मग त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग सेल असेल, मॉर्गेज असेल, लीज असेल, चार्ज असेल किंवा गिफ्ट असेल, एक्सचेंज असेल, ह्याच्यासारख्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्टचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला इजमेंट ॲक्टचा अभ्यास सुद्धा करायचा आहे. सो इट इज बेसिकली प्रोसिजरल लॉ. देन कंपनी लॉ. आता जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स असतील त्यांना हा सब्जेक्ट माहिती असेल किंवा त्यांचा झालेला सुद्धा असेल. तर त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय कंपनी, व्हॉट इज मीन बाय कॉर्पोरेशन, मग त्याच्यामध्ये पब्लिक कंपनी, प्रायव्हेट कंपनीज ह्याचं डिटेलमध्ये अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मग त्याच्यामध्ये नीड ऑफ कंपनी फॉर डेव्हलपमेंट पासून म्हणजे अगदी हिस्ट्रीपासून ते आत्तापर्यंत अगदी छोट्या छोट्या कन्सेप्ट जसं डायरेक्टर असेल किंवा कन्सेप्ट ऑफ डिव्हिडंट असेल किंवा मीटिंग्स असतील किंवा त्याला आपण म्हणतो शेअर होल्डर, डिबेंचर होल्डर, नंतर अलॉटमेंट, शेअर्स ह्याच्यासारख्या प्रॉस्पेक्टस,
ह्याच्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके. नंतर व्हॉट इज मीन बाय कॉर्पोरेट लायबिलिटी, ही सुद्धा कन्सेप्ट ह्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. नंतरचा टॉपिक येतो विच इज ज्युरिस्प्रुडन्स. अगेन इट इज प्रोसिजरल लॉ. देन नेक्स्ट सब्जेक्ट आहे दॅट इज ज्युरिस्प्रुडन्स विच इज अगेन थेरॉटिकल सब्जेक्ट, आणि ह्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स आहेत की त्याच्यावर फोकस केलेला आहे. मग स्कूल्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स असतील, पर्पज ऑफ लॉ असेल, किंवा सोर्सेस असतील की लेजिस्लेशन, प्रिसिडेंट, कस्टम, जे आपले ट्रॅडिशनल सोर्सेस आणि मॉडर्न सोर्सेस आहेत. नंतर लिगल राईट, पोझेशन, ओनरशिप, टायटल, प्रॉपर्टी, ह्याच्यासारख्या कन्सेप्टचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. एकदा थेरॉटिकली कन्सेप्ट क्लिअर झाला की प्रॅक्टिकली नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो, हे अनडाऊटेडली क्लिअर आहे. जर आपली थिअरी परफेक्ट असेल तर आपण प्रॅक्टिकल नक्कीच 100% परफेक्ट करू शकतो. नेक्स्ट सब्जेक्ट इज कॉन्ट्रॅक्ट 2. अगेन जसं मी सांगितलं तसं की कॉन्ट्रॅक्ट 1 जो तुम्ही बघितला होता लास्ट इयरला, त्याच्या नेक्स्ट जे सेक्शन्स आहेत, सेक्शन 124 टू 238 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, नंतर त्याच्यामध्ये पार्टनरशिप ऍक्ट आणि सेल ऑफ गुड्स ऍक्ट, हे टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे की ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट इज लँड लॉज. आता नेम इट सेल्फ सजेस्ट की विथ लँड लॉजमध्ये जमिनीशी रिलेटेड जे कुठले कायदे आहेत त्याचा सगळ्याचा अभ्यास डिटेलमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचा आहेत, की ज्याच्यामध्ये सेंट्रल लेजिस्लेशन ऑन लँड लॉज आणि स्टेट लेजिस्लेशन, मग त्याच्यामधले जे कायदे आहेत की फॉर एक्झाम्पल म्हणून 2-3 कायदे सांगते, खूप लेंदी सब्जेक्ट आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड असेल, किंवा बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड्स ॲक्ट असेल, किंवा महाराष्ट्र हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट ॲक्ट असेल, किंवा लँड ॲक्विजिशन ॲक्ट असेल, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड असेल, हे सगळे जे कायदे आहेत ह्याचा अभ्यास तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचा आहे. नंतर कमिंग टू द लास्ट सब्जेक्ट दॅट इज ऑप्शनल पेपर्स. त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट्समधला एक पेपर तुम्हाला चूज करायचा आहे, एक सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा आहे, क्रिमिनॉलॉजी, टॅक्सेशन लॉ आणि बँक्रप्सी. आता बाय अँड लार्ज मुलं किंवा स्टुडंट्स क्रिमिनॉलॉजी हा सब्जेक्ट ऑप्ट करतात, पण ज्यांचं कोणाचं कॉमर्स बॅकग्राऊंड असेल किंवा ज्यांना कोणाला टॅक्समध्ये किंवा बँकिंग लॉजमध्ये इंटरेस्ट असेल ते टॅक्सेशन लॉ किंवा बँक्रप्सी लॉ सुद्धा ऑप्ट करू शकतात. तर क्रिमिनॉलॉजी हा जो आहे त्याच्यामध्ये सगळी क्राईम इन इंडिया ह्याच्याशी रिलेटेड सगळी हिस्ट्री दिलेली आहे. मग कॉजेस ऑफ क्रिमिनल बिहेवियर असू दे, किंवा पोलीस अँड क्रिमिनल जस्टिस असू दे, पनिशमेंट असू दे, हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. ओके. नंतर टॅक्सेशन लॉमध्ये जसं मी सांगितलं की इन्कम टॅक्स ॲक्ट, वेल्थ टॅक्स ॲक्ट, बॉम्बे सेल्स टॅक्स ॲक्ट आणि सेंट्रल सेल्स टॅक्स, हे टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. बँक्रप्सीमध्ये नेम इट सेल्फ सजेस्ट की दी कन्सेप्ट रिलेटेड विथ इन्सॉल्वन्सी आणि कॉन्करंट ज्युरिस्डिक्शन ऑफ सेंट्रल अँड स्टेट लेजिस्लेशन इन रिस्पेक्ट ऑफ इन्सॉल्वन्सी ॲक्ट आणि बँक्रप्सी ॲक्ट, ह्याचा अभ्यास तुम्हाला या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये करायचा आहे. देन कम्स प्रॅक्टिकल ट्रेनिंग 2. आता प्रॅक्टिकल ट्रेनिंग 1मध्ये बघितलं होतं स्पेसिफिकली प्रोफेशनल एथिक्सवर फोकस होता, तसा ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला विजिट्स किंवा ह्याच्यावर फोकस आहे. मग पब्लिक इंटरेस्ट लॉयरिंग असेल, लीगल एड असेल, किंवा व्हिजिट टू लॉ जनरल ऑफिस किंवा सॉलिसिटर फॉर्मला व्हिजिट आणि केस कमेंट, ह्याच्यासारखे टॉपिक तुम्हाला कव्हर केलेले आहे. त्याच्यामध्ये लोक अदालत, नंतर लिगल लिटरसी, ह्याच्यासारखे टॉपिक्स कव्हर केलेले आहे. आणि तुम्हाला व्हिजिटसुद्धा असतात ह्याच्यामध्ये. सो लॉयर्स ऑफिस व्हिजिट तुम्ही करू शकता. नंतर लीगल एड कॅम्प तुम्ही कॉलेज थ्रू ऑर्गनाईज केला जाऊ शकतो. यू कॅन पार्टिसिपेट ऑन इट अँड गिव्ह लीगल नॉलेज टू द कम्युनिटी. सो कमिंग टू द लास्ट इयर ऑफ दॅट इज 5th year ऑफ 12 year कोर्स अँड 3rd year ऑफ 3 years कोर्स. ह्याच्यामध्ये पुन्हा प्रोसिजरल लॉज आहेत सगळे. सेमिस्टर 9 आणि सेमिस्टर 10 किंवा सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 3 ऑफ 3 years कोर्स. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर विच स्पेसिफिकली फोकसेस ऑन सिव्हिल लॉ. हे मी माझ्या अर्लियर व्हिडिओज जर तुम्ही चेक केले असतील तर त्याच्यामध्ये मी आत्ता सध्या
कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजरच्या ज्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्याच्यावर मी गाईड करत आहे किंवा नॉलेज शेअरिंग करत आहे, ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता. नंतर कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर विच स्पेसिफिकली फोकसेस ऑन क्रिमिनल लॉ, त्याच्यामध्ये जुवेनाईल जस्टिस ॲक्ट आणि प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्ट सुद्धा कव्हर केलेला आहे. देन इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट इज समवॉट डिफरंट सब्जेक्ट, की ज्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय स्टॅच्यूट म्हणजे काय असतं, एखाद्या कायद्यामध्ये म्हणजे काय असतो, मग त्याचं इंटरप्रिटेशन कसं केलं जातं, ते इंटरप्रिटेशन करण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. ते सगळं डिटेलमध्ये इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूटमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. थोडक्यात हाऊ टू इंटरप्रिट द लॉ ह्याचं थिअरी तुम्हाला या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये अभ्यासायला मिळेल. त्याच्यामध्ये जनरल क्लॉजेस ॲक्टचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, किंवा कन्सेप्ट लाईक रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट और प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट, किंवा व्हॉट इज मीन बाय रेपग्नन्सी, कलरेबल लेजिस्लेशन, ह्याच्यासारख्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्याचा अभ्यास तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचा आहे. देन पब्लिक इंटरनॅशनल लॉ अँड ह्युमन राईट्स हा टॉपिक आहे, की विच फोकसेस ऑन ह्युमन राईट्स अँड पब्लिक इंटरनॅशनल लॉ. त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन राईट्स, नंतर प्रोटेक्टिंग एजन्सीज कुठल्या आहेत, मग NGOs असतील किंवा युनेस्को किंवा युनिसेफ सारख्या ऑर्गनायझेशन्स असतील, ह्याचा अभ्यास तुम्हाला त्याच्यामध्ये करायचा आहे. नेक्स्ट सब्जेक्ट इज ADR, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे, किंवा आर्बिट्रेशन कन्सिलिएशन अँड अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन सिस्टीम. आता हे इट इज समवॉट ज्याला आपण म्हणू शकतो की अगेन समवॉट प्रोसिजरल अँड समवॉट थेरॉटिकल दोन्ही आहे ह्याच्यामध्ये. बेसिक कन्सेप्ट आर्बिट्रेशन कन्सिलिएशन ह्या तुम्हाला ह्याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत, की ह्याचा अर्थ काय होतो, किंवा वेन यू वॉन्ट टू अपॉइंट अ पर्सन ॲज अ आर्बिट्रेटर, तर त्याच्यासाठी प्रोसिजर काय आहे, अपॉइंटमेंट कशी होते, त्याच्या पॉवर्स काय असतात, किंवा ज्युरिस्डिक्शन काय असतं, ह्याच्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. सेम कन्सिलिएटर, मीडिएटर आणि आर्बिट्रेटर ह्या तीन ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत ह्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. देन अगेन लॉ ऑफ एव्हिडन्स, द नेम इट सेल्फ सजेस्ट लॉ ऑफ एव्हिडन्स म्हणजे पुराव्याचा कायदा, तो कसा चालतो. अगेन इट इज प्रोसिजरल लॉ, मग त्याच्यामध्ये बर्डन ऑफ प्रूफ सारखी महत्त्वाची कन्सेप्ट असेल, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. थोडक्यात इट इज प्रोसिजरल लॉ, आणि त्याच्यामध्ये पुराव्याच्या कायद्याशी किंवा पुराव्याशी रिलेटेड ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्याचा सगळ्याचा डिटेलमध्ये अभ्यास तुम्हाला करायचा आहे. देन कम्स ऑप्शनल पेपर्स. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल 1, 2, 3, 4, 5, 6 ऑप्शनल पेपर्स आहेत, त्याच्यामागे 2 तुम्हाला ऑप्ट करायचे असतात. बँकिंग लॉ, लॉ ऑफ इन्शुरन्स, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ, कॉन्फ्लिक्ट ऑफ लॉ, लॉ रिलेटिंग टू वुमन अँड चिल्ड्रन, लॉ अँड मेडिसिन, ह्याच्यामधले 2 पेपर तुम्हाला ऑप्ट करायचे असतात. बाय अँड लार्ज मुलं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज आणि लॉ रिलेटिंग टू वुमन अँड चिल्ड्रन हे ऑप्ट करतात. पण अगेन ज्यांना बँकिंग लॉज किंवा मध्ये इंटरेस्ट असेल, बँकिंग सेक्टरमध्ये इंटरेस्ट असेल, ते ज्यांनी आधीच्या इयरमध्ये टॅक्सेशन लॉ, बँक्रप्सी लॉ ऑप्ट केला असेल, असे स्टुडंट्स बँकिंग लॉ किंवा लॉ ऑफ इन्शुरन्सकडे वळतात. आणि लॉ अँड मेडिसिन हा सुद्धा एक वेगळा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये फॉरेन्सिक लॉ तुम्ही ऐकलं असेल त्याच्याशी रिलेटेड, आणि कायदा आणि मेडिसिन हे दोघं एकमेकाशी कसे कनेक्टेड आहेत ह्याचा सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये मेडिकल मॅल प्रॅक्टिस सारखा टॉपिक असेल, किंवा ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट जो आहे तो असेल, किंवा प्रीनेटल डायग्नोसिस जे करतात लोक त्याच्याशी रिलेटेड जो ॲक्ट आहे त्याचा अभ्यास तुम्हाला त्याच्यामध्ये करायचा आहे. लॉ रिलेटिंग टू वुमन अँड चिल्ड्रन, नेम इट सेल्फ सजेस्ट की बायका आणि मुलं ह्याच्याशी रिलेटेड जे कायदे आहेत किंवा ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, मग NGO असो किंवा युनिसेफ सारखे ऑर्गनायझेशन असो, किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या कुठल्या कन्सेप्ट आहेत, किंवा म्हणजे जसं की वुमन अँड एम्प्लॉयमेंट असेल, किंवा सेक्स इन इक्वॅलिटी, इनहेरिटन्स राईट, किंवा गार्डियनशिप, डिवोर्स, मॅरेज, ह्याच्यासारख्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि लास्ट बट नॉट लीस्ट 2 प्रॅक्टिकल्स आर देअर, प्रॅक्टिकल 3 अँड प्रॅक्टिकल 4. सो प्रॅक्टिकल 3 covers drafting, pleading and convincing, and practical 4 covers moot courts. In moot courts you have to prepare for 3 cases, and
you have to present those cases along with your partner in front of the students and in front of the audience in college. And प्रॅक्टिकल ट्रेनिंग 3 ड्राफ्टिंग प्लीडिंग सर्व्हिस कन्व्हिन्सिंग, की ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली एखादी केस कशी फाईल करायची, एखाद्या केसचा ड्राफ्ट कसा असला पाहिजे, मग ती सिव्हिल असो किंवा क्रिमिनल असो किंवा मॅट्रिमोनियल असो किंवा रिट पिटिशन असो, तर त्याचं फॉर्मॅट कसा असला पाहिजे, तो कुठल्या स्वरूपात असला पाहिजे, कुठल्या गोष्टी आधी मेन्शन केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी नंतर मेन्शन केल्या पाहिजे, कुठल्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे, कुठल्या कोर्टामध्ये तुम्ही फाईल केलं पाहिजे, ह्याच्याशी रिलेटेड ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या ड्राफ्टिंग प्लीडिंग आणि कन्व्हिन्सिंगमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये सेल डीड, गिफ्ट डीड, मॉर्गेज डीड ह्याचं ड्राफ्टिंग किंवा हे कसं ड्राफ्ट केलं जावं ह्याच्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आय नो दिस इज दी लेंदीएस्ट व्हिडिओ आय हॅव मेड एव्हर सिन्स माय ऑल व्हिडिओज, बट 5 years कोर्स आहे आणि लॉ ही एकदम ज्याला आपण म्हणू शकतो की व्हास्ट फील्ड आहे, की ज्याच्यामधलं नॉलेज संपणार नाही असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे दिस इज दी लेंदी व्हिडिओ. सो I have covered all the subject in this particular video. Again, I will definitely request do like, share and subscribe to my channel. And do not forget to press icon. तिथे जो बेलचा आयकॉन आहे तो प्रेस करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकाल. खूप खूप धन्यवाद. डू शेअर अँड डू कमेंट ऑन माय व्हिडिओज. थँक्यू सो मच.